10 जूनला घरी यायचं होतं, पण नियतीने सर्वच हिरावलं. लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांवर काळाचा घाला. महाराष्ट्रातील 2 जवानांना वीरमरण. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणि दुःखद बातमी समोर आली आहे. उरीमधील एका लष्करी तळावर झालेल्या दुर्दैवी हँड ग्रेनेड स्फोटात महाराष्ट्राच्या 2 धाडसी जवानांना वीरमरण आलेलं आहे. अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण अशी या शहीद वीरांची नावं असून ते दोघेही 8 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलेली आहे. शहीद अर्जुन जाधव हे साताऱ्याचे, तर विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोलीचेच रहिवासी होते. आणि ही हृदयद्रावक घटना उरीतील कमलकोट येथील एका लष्करी छावणीत सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली आहे. लष्कराच्या छावणीत शस्त्रास्त्रे हस्तांतरित करण्याची आणि ती तपासण्याची नियमित प्रक्रिया सुरू होती. आणि या दरम्यान अचानक एका हँड ग्रेनेडचा चुकून स्फोट झाला आणि या स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवान अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. आणि या घटनेनंतर लष्कराने तातडीनं सूत्रे हलवून दोन्ही जखमी जवानांना हवाई दलाच्या विमानाने श्रीनगरच्या बदामीबाग कॉन्टोमेंटमधील लष्करी रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली. हा स्फोट नेमका कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे झाला की इतर काही कारणांमुळे याचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरी म्हणजेच कायदेशीर चौकशी सुरू करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.